आज 18 सप्टेंबर आमच्या घरातील सगळ्यात शिस्तप्रिय पण तितकंच प्रेमळ आणि चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे बाबा यांचा वाढदिवस. आज बाबा 82 वर्षाचे पूर्ण झाले आणि 83व्या वर्षी त्यांनी पदार्पण केलं. तर केक मी सकाळीच ऑर्डर देऊन आले होते. केक हाऊस म्हणून आमच्या घराजवळ शॉप आहे, सो तिथेच आम्ही केक ऑर्डर देतो जेव्हापासून ते शॉप ओपन झालं आहे. आणि खरंच खूप टेस्टी आणि फ्रेश केक ते बनवून देतात. सो सरप्राईज चॉकलेट केक हा ऑर्डर दिलेला आणि ऑफिसमधून येताना हे घेऊन आले. त्यानंतर देवांशी आणि यांची मस्ती सुरू असते आणि ते ऑफिसमधून आले की त्या दोघांचं काही ना काही सुरूच असतं. त्यानंतर मग आईने बाबांचं छान औक्षण करून घेतलं. मी सुद्धा बाबांना छान ओवाळून घेतलं आणि आजचा वाढदिवस हा आम्ही बाबांना जसा हवा तसा साजरा केला घरीच, अगदी साध्या पद्धतीने, पण तेवढ्याच आनंदात त्यांचा हा वाढदिवस आम्ही साजरा केला. छान असं केक कटिंग झालं. केक कटिंग झाल्यानंतर मस्त फोटोज क्लिक केले, कारण ह्या फॅमिली मोमेंट्स, हे आनंदाचे क्षण कॅप्चर करून ठेवायचे होते, कारण हे मेमरीज राहणार आहेत कायमस्वरूपी. त्यानंतर मग हे बाहेर गेले, जेवण बाहेरूनच मागवलं होतं, सो हे जेवण घेऊन आले आणि आम्ही छान सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून छान डिनर एन्जॉय केलं. सो देवांशनी बाबांसाठी एक सुंदर असं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं, जे त्यांनी बाबांना दिलं. आणि घरात फुलं नव्हती म्हणून त्यांनी फ्लावर पॉटमधलं आर्टिफिशियल फ्लावर कट केलं आणि ते बाबांना दिलं. खरंच किती निरागस असतात ना ही मुलं, काय करतील काही सांगताच येत नाही. पण त्याचं प्रेम बाबांवरचं, त्याला ते सुचलं आणि ते बाबांना दिलं. सो खरंच घरात आजी आजोबांचं प्रेम, त्यांचा सहवास लाभणं खरंच ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि देवांशीच लकी. मी सुद्धा खूप ब्लेस्ड आहे की मला सासू सासऱ्यांच्या रूपात दुसरे आईवडीलच मिळाले आहेत. 2 आईवडिलांचं प्रेम मिळायलासुद्धा भाग्य लागतं आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे ह्या बाबतीत. सो इथे बाबा देवांचं कौतुक करत होते की त्यांनी छान असं कार्ड बनवलं आहे. बाबांच्या ह्या वाढदिवशी एकच प्रार्थना देवाकडे की त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांचा सहवास कायम आम्हाला मिळत राहू दे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.